तर मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी मस्त रसरशीत अशी वाटाणा बटाट्याची भाजी घेऊन आलेली आहे. बनवायला अतिशय सोपी आहे. टिफिनला जर काय देऊ हा प्रश्न पडत असेल, तर ही भाजी तुम्ही टिफिनला देऊन बघा. संध्याकाळी कमेंट्स तुम्हाला नक्कीच भेटतील किंवा रात्रीच्या जेवणामध्ये जर बनवायची असेल, तर भातासोबत, चपातीसोबतसुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकतात. अप्रतिम बनून तयार होते. बनवायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही. तर चला आजच्या मस्त रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये मी 1 पळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोठ्या आकाराचे 2 मी कांदे घेतले आहेत, स्लाईस करून घ्यायचे. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्यासुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायच्या. 1 इंच आल्याचं वरचं मी साल काढून घेतलेलं आहे, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हा मसाला आपण छान 2 मिनिटभर फ्राय करून घेऊया. तर इथे 2 मिनिटभर आपण कांदा छान फ्राय करून घेऊया. म्हणजेच आपल्याला हा कांदा जो आहे ना, तो भाजून घ्यायचा आहे. म्हणजे कशातला कच्चापणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे. हलका तांबूस कलर येईपर्यंत याला भाजायचा आहे. तर तुम्ही बघू शकता 2 मिनिटामध्ये कांद्याने असा हलका तांबूस रंग घेतलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर अशा स्टेजला आपल्याला हा कांदा इथे भाजायचा बंद करून त्याच्यामध्ये आता आपण काय करूया, अर्धा शिमला मिरची घालूया. हॉटेलसारखी आपल्याला टेस्ट हवी असेल ना, तर प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही थोडी म्हणजे ग्रेव्हीच्या भाजीमध्ये शिमला मिरची घातली ना, तर खूप छान ग्रेव्ही तयार होते. तर इथे मी अर्धा शिमला मिरची आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे, कापून आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आता साधारण 1.5 मिनिटं यालासुद्धा छान आपण फ्राय करून घेऊया. हवं असेल तर याच्यावरती झाकण ठेवून याला नरम होईपर्यंत आपण शिजवून घेऊया. तर चला झाकण ठेवून साधारण 1.5 मिनिटं आपण याला वाफवून घेऊया. गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे. 1.5 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता टोमॅटो असा नरम झालेला आहे. मी तुम्हाला चेक करून सांगते. तर बघा 1.5 मिनिटामध्ये छान असा मसाला आपला तयार झाला आहे. आधी आपण 2 मिनिटं कांदा फ्राय करून घेतला. त्यानंतर टोमॅटो, शिमला मिरची घातल्यानंतर 1.5 मिनिटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. हे बघा टोमॅटो इथे नरम झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर ह्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आणि हा मसाला पूर्णपणे थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्यायची. आता मिक्सरमध्ये मी मसाला दळून घेतलेला आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला 2 पळ्या तेल घालायचं. तेल जसं गरम झालं की त्यामध्ये आपण हिंगाची फोडणी घेऊया. त्यानंतर जिरं टाकूया. जिरं छान तडतडलं की आपण जो मसाला मिक्सरमध्ये बारीक केला होता ना, तो ह्या क्षणाला घालून घ्यायचा. आता आपण हा मसाला आधीसुद्धा शिजवून घेतलेला आहे. म्हणजे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची शिजवून मग आपण मसाला बनवला आहे. त्यामुळं मसाला फ्राय करायला इथं जास्त वेळ लागणार नाही आणि आपण प्रत्येक रेसिपीमध्ये खूप कमी तेलाचा वापर करतो, हे लक्षात घ्या. कारण की उन्हाळा सुरू होत आहे, त्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करून भाज्या बनवा. तर बघा इथे मी मसाला घालून घेतला आहे आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घेतलं. आता आपल्याला याच्यामध्ये लगेचच पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत. तर पावडर मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलं आहे तर चला बघूया. तर इथे मी बघा कांदा लसूण मसाला घेतला आहे 1 चमचा भरून, 2 चमचे भरून लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे भरून किचन किंग मसाला घेतला आहे. फक्त बेसिक मसाल्यांनीच आपण ही भाजी आज बनवणार आहोत. आता जेव्हा आपण वाटण फ्राय करतो ना, त्याच वेळेस पावडर मसाले घालून घ्यायचे. असं केल्याने काय होतं, तेलामध्ये जसं वाटण पण फ्राय होतं ना, त्याच पद्धतीमध्ये पावडर मसालेसुद्धा छान फ्राय होतात आणि भाजीला रंग देखील छान येतो आणि जो गरम मसाला आपण याच्यामध्ये घातला आहे, त्याचा देखील सुगंध मस्त आतपर्यंत जातो. थोडंसं आणखीन लाल तिखट घातलं आहे. आता अर्धा चमचा भरून मी याच्यामध्ये मीठ घालत आहे. मीठ घातल्यानंतर आपण साधारण 30 सेकंड्सपर्यंत मसाला छान फ्राय करून घेऊया. आता मसाला जास्त फ्राय करत नाही आहे, लगेचच आपण भाज्या घालून घेऊया. तर इथे मी 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतले आहे. त्याची साल काढून असे पीसेस करून याच्यामध्ये घालून घेतले. आता लगेचच आपण याच्यामध्ये अर्धी वाटी भरून वाटाणे घालूया. तर बघा वाटाणे देखील मी याच्यामध्ये घालून घेतले आहे. तर व्यवस्थितपणे मिश्रण मिक्स करून घेऊयात. याच वेळेस सगळी भाज्या याच्यामध्ये घालून घ्यायचं. तुम्हाला जर फ्लावर घालायची असेल ना, तर तुम्ही म्हणजे फ्लावरसुद्धा याच्यामध्ये घालू शकतात. काही हरकत नाही. खूप छान भाजी तयार होते. तर इथे मी हे सगळं मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. साधारण आपण झाकण ठेवून आहे ना, याला वाफवून घेऊया. तर एखादा मिनिटभर आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि वाफवून घेऊया. 1 मिनिट झाला आहे, तर चला झाकण काढून बघूया. तर भाजी बघा तुम्ही 1 मिनिटामध्ये थोडी वाफळली आहे. पण आपल्याला याच्यामध्ये ग्रेव्ही भाजी बनवायची आहे, त्यामुळं पाणी घालणं आवश्यक आहे. तर इथे मी 1 मोठा ग्लास भरून पाण्याचा वापर करणार आहे. तर बघा यामध्ये 1 ग्लास भरून पाणी आपण घालूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये मी मसाला बारीक केला होता, त्याच्यामध्येच 1 ग्लास पाणी घालून छान असं व्यवस्थित ढवळून घेतलं आणि ते पाणी याच्यामध्ये घालून घेतलं. हळू आपण सगळं व्यवस्थितपणे भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला याला छान शिजून घ्यायचं आहे. तर साधारण
साधारण 8 ते 9 मिनटं बारीक गॅसवरती या भाजीला शिजायला वेळ लागतो, कारण की वाटाणे शिजायला थोडा वेळ लागतो. तर झाकण ठेवलं आणि मीडियम गॅस करून साधारण 8 मिनिटानंतर मी झाकण खोललं आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही एकदम दाटसर झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात. ही ग्रेव्ही तुम्ही राईससोबतसुद्धा खाऊ शकतात. अप्रतिम भाजी बनून तयार होते. दिलेल्या क्वांटिटीमध्ये तुम्ही 4 जणं इझिली खाऊ शकतात, इतकी ही क्वांटिटी बनून तयार होते. वाटाणासुद्धा शिजलेला आहे आणि बटाटा देखील शिजलेला आहे. तर ही भाजी आपली बनून तयार झालेली आहे. फक्त आणखीन मी थोडंसं आहे ना, एखाद मिनिटभर झाकण ठेवते आणि याला परत थोडं शिजून घेते. 1 मिनिटामध्ये झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता तरी भाजीवरती छान अशी आलेली आहे. भाजी देखील आता अप्रतिम आपली शिजून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, आशा करते की भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असणार. खूप सिंपल पद्धतीमध्ये भाजी कशी बनवायची ही देखील तुम्हाला सांगितली आहे. याच्यामध्ये तुम्ही फ्लावर देखील घालू शकतात, गाजर देखील घालू शकतात. ह्या भाजीमध्ये तुम्ही व्हेज कुर्मा टाईप पण बनवू शकतात. जर फ्लावर आणि गाजर किंवा याच्यामध्ये बीन्ससुद्धा तुम्ही टाकू शकतात. तर मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय.